मित्रांनो, लिनक्समध्ये डेट कशी पाहतात ते आज आपण पाहणार आहोत. लिनक्समध्ये डेट पाहण्यासाठी डेट या कमांडचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, डेट लिहिल्यास आपणास सिस्टीमची करंट डेट ही सापडली जाते. जर आपणास कालची तारीख पाहायची असेल तर डबल हायफन डेट देऊन सुद्धा आपण पाहू शकतो. उदाहरणार्थ, डेट डबल हायफन डेट इज इक्वल टू आणि इथे यस्टरडे लिहिलं तर आपणास कालची तारीख दिसू शकते. आपणास फ्युचरची डेट म्हणजे पुढच्या बुधवारी कुठली आहे ती बघायची असेल तर ते सुद्धा पाहू शकतो. आपणास यस्टरडेच्या इथे फक्त नेक्स्ट वेनसडे असं लिहावं लागेल. आता आपण पाहू शकता नेक्स्ट वेनसडेला असलेली डेट आपण दृश्य झालेली आहे. जर आपणास डेट स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये पाहायची असेल तर प्लस हा पॅरामीटर वापरून सुद्धा आपण पाहू शकतो. उदाहरणार्थ, डेट स्पेस प्लस त्यानंतर फॉर्मॅट ज्या फॉर्मॅटमध्ये बघायचे असेल %A म्हणजे दिवस, त्यानंतर %D, त्यानंतर हायफन, त्यानंतर %M हायफन %Y म्हणजे DD MM YY या फॉर्मॅटमध्ये दिसणार आहे आणि हायफनमध्ये सेपरेटर म्हणून आहे. %A म्हणजे जो पण दिवस आहे तो आपणास दिसणार आहे, त्यानंतर स्पेस देऊन आपणास रिक्वायर्ड फॉर्मॅटमध्ये दिसणार आहे. आता आपण पाहू शकता पहिल्यांदा दिवस, त्यानंतर स्पेस, त्यानंतर डे, त्यानंतर हायफन, त्यानंतर मंथ, परत हायफन आणि इयर आलेले आहे. जर आपणास हा फॉर्मॅट चेंज करायचा असेल तर तो सुद्धा आपण करू शकतो. उदाहरणार्थ, आपणास YY MM DD या फॉर्मॅटमध्ये बघायचे असेल तर आपण प्रथम Y लिहून ते पाहू शकतो. उदाहरणार्थ, इथे मी Dच्या इथे Y करत आहे कारण मला पहिल्यांदा इयर पाहिजे आहे, नंतर Yच्या इथे D करत आहे कारण मला डेट बघायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता प्रथम इयर आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी डेट आलेली आहे. थँक्यू.